तर महायुतीच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येते आहे। निवडणूक लागताच महायुतीमध्ये आता हालचाली सुरू झाल्यात। निवडणूक लागल्यानंतर महायुतीत हालचाली सुरू झाल्यात। बारामतीत समन्वय बैठक होती आहे। चंद्रकांत पाटील यांचं मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे आणि चंद्रकांत पाटील काय बोलतात याकडे साऱ्यांचं लक्ष असेल। तर बारामतीमध्ये महायुतीची ही समन्वय बैठक सुरू झाली आहे आणि या बैठकीमध्ये चंद्रकांत पाटील काय बोलतात याकडे साऱ्यांचं लक्ष आहे। चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही समन्वय समितीची बैठक पार पडती आहे। बारामतीमध्ये ही माहिती कार्यकर्ता समन्वय बैठक पार पडते आणि या बैठकीत चंद्रकांत पाटील यांचं मार्गदर्शन असणार आहे। महायुतीतील सर्वच पक्षांचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत। या समन्वय बैठकीमध्ये हे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत। चंद्रकांत पाटील काय बोलणार याकडे साऱ्यांचं लक्ष आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी नवनाथ बोरकर आपल्या सोबत जोडलेत। नवनाथ, समन्वय बैठक बारामतीत पार पडते, अधिकची माहिती। नक्कीच जगदीश, आज बारामती मतदारसंघामध्ये महायुतीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांसमवेत चंद्रकांत पाटील यांची बैठक सुरू आहे। जवळपास या बैठकीला 300 पदाधिकारी, महत्वाचे कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित आहेत आणि या बैठकीमध्ये नेमकं या निवडणुकीमध्ये काय बोलायचं काय नाही बोलायचं याची देखील चर्चा आता चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सर्व कार्यकर्त्यांना जे आहे ते मार्गदर्शन करणार आहेत। आणि थोड्या वेळापूर्वीच चंद्रकांत पाटील यांनी संभाव्य उमेदवार, आता खरं तर उमेदवार निश्चितच झालेले आहेत, मात्र आता आपण संभाव्य उमेदवारच म्हणू शकतो। जोपर्यंत उमेदवार निश्चित होत नाही तोपर्यंत सुनेत्रा पवार यांनाच भेटून चंद्रकांत पाटील आलेले आहेत आणि आता 300 कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या समवेत त्यांची बैठक आता या कविवर्य मोरोपंत नाट्यगृहामध्ये सुरू आहे। धन्यवाद नवनाथ दिलेल्या माहितीबद्दल। आयोगाने संपूर्ण देशाचं निवडणुकीचं वेळापत्रक घोषित केलं, आचारसंहिता सुरू झाली। महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीने असं ठरवलं आहे की आपण पुढाकार घेऊन सगळ्या घटक पक्षांचा समन्वय नीट राखला गेला पाहिजे। हा समन्वय जर नीट झाला तर 4848 जागा भारतीय जनता पार्टी लीड करत असलेल्या, स्वाभाविकपणे त्यात शिवसेना, राष्ट्रवादीपासून RPI आणि रासप सगळे आहेत, तो त्यामुळे भारतीय जनता पार्टी लीड करत असणाऱ्या या महायुतीला समन्वय नीट साधला तर 4848 जागा जिंकणं अवघड राहणार नाही।